तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडे भाजीपाला संपला होता आणि किराणा पण भरायला जायचं होता. पण लास्ट संडेला प्रवीणला सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे काही गेलो नाही आम्ही. पण आज मला जायचंच होतं. म्हटलं कसंही करून आज जाणंच आहे, कारण भाजीपाला मला काहीच नव्हता. आम्ही गेलो तर खरं, पण यायला आम्हाला 9 वाजले आणि आमच्या दोघांना पण एवढी भूक लागली होती, असं वाटलं होतं घरी जाऊन पटकन खिचडीच बनवते. पण पुन्हा विचार केला की खिचडी नको बनवायला, कारण सकाळी मी दाल राईस बनवला होता, तर ते पण होतं थोडासा. म्हटलं मग खिचडी नको, म्हणून मग मी काय केलं, वांगे आणि आलू वांग्याची भाजी बनवायचा विचार केला. आणि पीठ तर मी अगोदरच आल्याबरोबर मळून ठेवलं होतं, म्हणून मग आलू वांग्याची भाजी बनवली छानपैकी. सुकी भाजीच बनवली आणि मग पोळ्या बनवायला घेतल्या. रोजचा माझा स्वयंपाक आहे ना 7-7:30पर्यंत होऊन जातो, कारण प्रवीण आल्याच्या नंतर त्यांना भूक लागत असते ना, त्याच्यामुळे लवकर जेवायला घेतो आम्ही. पण आज भाजीपाला आणायला गेल्यामुळे एवढा का उशीर झाला होता. आणि नेमकं आजच सानूला पण लवकर झोप येत होती. ती काही एरवी झोपत नाही, पण आज दुपारी नाही झोपली, म्हणून तिला आज एवढी झोप येत होती ना, ती पण चिडचिड करत होती. स्वयंपाकाच्या गडबडीत ना मी ड्रेस पण चेंज करायचं विसरले होते. त्याच ड्रेसमध्ये लागले होते मी स्वयंपाकाला. तर असं काय होतं माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.